नमस्कार, मी सुवर्णाच्या जगमध्ये आपले स्वागत करत आहे। आज मी बनवते मस्त एकदम खेकडा मसाला। तर त्यासाठी मी सुरुवातीला धने घेतलेले आहेत 1 चमचा, त्यानंतर जिरा घेतला आहे 1/2 चमचा आणि गरम मसाला घेतलेला आहे अख्खा। आता याला सगळ्याला आपण व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे सुकं। जास्ती भाजायची गरज नाही आहे, मी भाजून घेतलेलं आहे। आता यामध्ये मी खोबरं टाकलं आहे, खोबरंसुद्धा भाजून घेतलं आहे। त्यानंतर कांदा आणि लसूण आणि आलंसुद्धा व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे। त्यामध्ये आपण 2-3 लाल मिरच्या टाकणार आहोत। हे सगळे मसाले व्यवस्थित भाजून घ्यायचे आणि यांना व्यवस्थित थंड करून घ्यायचं आहे। मसाले थंड झालेले आहेत, तर यांना सगळ्यांना मी व्यवस्थित वाटून घेते। तर सगळे मसाले आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेऊयात। भाजलेलं खोबरं, त्यानंतर कांदा वगैरे पण वाटायचं आहे। पण सुरुवातीला आपण खोबरं आणि अख्खे गरम मसाले वाटून घेऊयात। वाटण झालेलं आहे। आता यामध्ये आपण कांदा, लसूण, आलं आणि लाल मिरचीचं वाटण करून घेऊयात। हे बघा अशा प्रकारे, आणि त्यामध्ये मी थोडीशी कोथिंबीरसुद्धा टाकते। तर हे सगळं थोडं पाणी टाकून आपण याची पेस्ट करून घेऊया व्यवस्थित। हे बघा वाटण वाटून झालेलं आहे। तर आता आपण फोडणी देऊयात। तर त्यासाठी मी त्याच कढईमध्ये तेल तापायला ठेवले। तर त्यामध्ये मी आता वाटण केलेला मसाला घालते। हा मसाला घालून व्यवस्थित ढवळून घ्यायचा आहे। हे बघा अशा प्रकारे सगळा मसाला मी यामध्ये ओतून घेते आणि मसाला एक 2-3 मिनिटं आपल्याला असंच तेलामध्ये फ्राय करायचा आहे। अशा प्रकारे एकदम मस्त खेकड्याचं कालवण होतं। तर नक्की तुम्ही ट्राय करून बघा आणि हॉटेलच्या पेक्षा जास्त मस्त चव लागते। हे बघा 2 मिनिटाच्या नंतर मसाले व्यवस्थित परतून झालेले आहेत। आता यामध्ये मी घालते हळद, त्यानंतर 1 चमचा धने पावडर, त्यानंतर गरम मसाला। आता हे सगळे मसाले व्यवस्थित परतून घेऊयात आपण। हे बघा अशा प्रकारे मसाले व्यवस्थित परतले गेले की आपण यामध्ये घालणार आहोत लाल तिखट। 1 चमचा घालते मी लाल तिखट। आता हे सगळं परतून घेऊयात। मसाले ज्यावेळेला आपण परततो त्यावेळेला लक्ष ठेवायचं की मसाले करपले नाही पाहिजेत, त्यांना सतत असं हलवत राहायचं आहे। मसाल्याला तेल सुटलं की समजायचं मसाला एकदम व्यवस्थित परतला गेलेला आहे। हे बघा मसाल्याचं व्यवस्थित तेल सुटलेलं आहे। तर यामध्ये मी आता स्वच्छ केलेले खेकडे घालते। हे बघा सगळे खेकडे मी यामध्ये घालते आणि यांना व्यवस्थित मसाल्यामध्ये परतून घेते। अशा प्रकारे सगळे आपण परतून घेऊयात व्यवस्थित। आता बघा खेकडा व्यवस्थित मसाल्यामध्ये परतला गेलेला आहे। तर आता आपण यामध्ये थोडंसं पाणी घालणार आहोत। तर पाणी तेवढंच घाला जेवढी तुम्हाला ग्रेव्ही बनवायची आहे, कारण याची जास्त ग्रेव्ही पण एकदम पातळ व्यवस्थित नाही लागत। अशा प्रकारे बघा मी थोडंसं पाणी घातलेलं आहे यामध्ये आणि व्यवस्थित त्याला ढवळून घेते। दिसायला एकदम मस्त दिसते, पण ही कॅमेरामध्ये व्यवस्थित दिसत नाही आहे, नाहीतर एकदम मस्त भन्नाट ग्रेव्ही झालेली आहे। आता यामध्ये मी घालते मीठ चवीनुसार आणि याला 10 मिनिटं आपण शिजवून घेऊयात। हे बघा 10 मिनिटाच्या नंतर बघूयात कशी दिसते। 10 मिनिटं झालेले आहेत। हे बघा किती भन्नाट ग्रेव्ही दिसते, एकदम मस्त। जर तुम्हाला माझी रेसिपी आवडत असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा। माझ्या चॅनलला अशाच सोप्या आणि मस्त रेसिपी बघण्यासाठी, व्हिडिओ बघण्यासाठी खूप खूप धन्यवाद।